आता मी चालली आहे अक्षरधामला आणि अक्षरधामला 5 वाजायच्या आधी जाणं गरजेचं आहे, कारण तिकडून आपल्याला घ्यायचं आहे तिकीट. दिल्लीमध्ये कुठूनही तुम्ही टॅक्सी घ्या आणि थेट अक्षरधामला या. आणि अक्षरधामला संध्याकाळीच या, कारण लाईटीचे शो जे आहेत ते खूप 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 सुंदर दिसतात आणि पूर्ण इव्हनिंग इकडे स्पेंड करावी लागेल, जवळजवळ 5 ते 9 वाजेपर्यंत. तिकीटसाठी लाईन लावावी लागते, म्हणून लवकरच या. फायनली 5:30 वाजायच्या आधी मी इथे आलेली आहे. मंदिराच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण घेऊन जाऊ शकत नाही. मंदिरामध्ये खूप वॉशरूम्स आहेत, त्यांचं स्वतःचं कॅन्टीन आहेत आणि भरपूर स्टॉल्स पण आहेत खाण्याचे. आणि आता मी जाणार आहे आतमध्ये. डिपॉझिट करणाऱ्या वस्तूंची अशी यादी भरून द्यावी लागते आणि ते अगदी व्यवस्थित ठेवतात, कारण त्यांच्याकडे खूप कॅमेराज वगैरे आहेत. 400 की 500 रुपये मी पे केले होते सगळे शो बघण्यासाठी आणि सगळे शो अतिशय उत्तम होते. जसं भारतीय संस्कृती, पुन्हा हा वॉटर शो, त्यानंतर स्वामीनारायण यांच्या पूर्ण जीवनाबद्दलची माहिती आणि त्यांचा उपदेश हा त्यांनी व्यवस्थित मांडला होता पिक्चरद्वारे किंवा मूव्हिंग स्टॅच्यूजद्वारे. अक्षरधाममधून बाहेर आली आणि इतकं सुंदर, इतकं मस्त मंदिर आहे ना, सगळ्यांनी बघायला पाहिजे.